नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, जेव्हाही आपल्यावरती काही अन्याय होतो, तेव्हा आपल्या तोंडून एक वाक्य हमखास निघतं. ते म्हणजे मी तुला कोर्टात खेचीन. पण तुम्हाला खरंच माहिती आहे का, की आपल्या भारतातील कोर्ट सिस्टम किंवा न्यायव्यवस्था नेमकी कशी काम करते? एखादा दिवाणी म्हणजे सिव्हिल खटला असेल किंवा फौजदारी जो क्रिमिनल गुन्हा असेल, तर तो थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये का जात नाही? खालच्या कोर्टापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतची ही साखळी नेमकी कशी जोडलेली आहे? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडियन कोर्ट हायरार्की म्हणजेच भारतीय न्यायालयाची रचना जी आहे, अगदी सोप्या आणि मराठी भाषेमध्ये समजून घेणार आहोत. जर तुम्ही कायद्याचे विद्यार्थी असाल, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा एक जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला आपले हक्क आणि न्यायव्यवस्था समजून घ्यायची असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, भारताची न्यायव्यवस्था ही एकात्मिक, इंटिग्रेटेड आणि स्वतंत्र आहे. एकात्मिक म्हणजे काय? तर अमेरिकेसारखं आपल्याकडे राज्यांसाठी वेगळे आणि केंद्रांसाठी वेगळे कायदे किंवा वेगळी सर्वोच्च न्यायालय नाही. आपल्याकडे तळागाळातील न्यायालयापासून ते थेट दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयापर्यंत एकच साखळी आहे. या रचनेला आपण एक पिरॅमिड स्वरूपात समजून घेऊ शकतो. या पिरॅमिडची अगदी शिखरावर आहे म्हणजे ते सर्वोच्च न्यायालय, ज्याला आपण सुप्रीम कोर्ट म्हणतो. त्याच्या खाली येतात राज्यांची उच्च न्यायालय म्हणजे हाय कोर्ट्स आणि त्याच्याही खाली येतात जिल्हा आणि दुय्यम न्यायालय म्हणजे डिस्ट्रिक्ट्स आणि सबऑर्डिनेट कोर्ट्स. आपण या पिरॅमिडच्या तळापासून सुरुवात करूया म्हणजे तुम्हाला समजायला सोपे जाईल. आपल्या न्यायव्यवस्थेचा पाया म्हणजे दुय्यम आणि जिल्हा न्यायालय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा न्यायालय असतं. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. कायद्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारचे खटले असतात. एक म्हणजे दिवाणी खटले, त्याला आपण सिव्हिल केसेस म्हणतो. जसे की जमिनीचे वाद असतील, मालमत्तेचे वाद असतील, घटस्फोट असेल, कराराचा भंग इत्यादी असतील. आणि दुसरं म्हणजे फौजदारी खटले, ज्याला आपण क्रिमिनल केसेस म्हणतो. जसं की चोरी, खून, फसवणूक, मारामारी इत्यादी. जेव्हा जिल्ह्याचा मुख्य न्यायाधीश दिवाणी म्हणजे सिव्हिल खटले ऐकतो, तेव्हा त्याला जिल्हा न्यायाधीश म्हणजे डिस्ट्रिक्ट जज असे म्हणतात. आणि तोच न्यायाधीश जेव्हा फौजदारी म्हणजे क्रिमिनल खटले ऐकतो, तेव्हा त्याला सत्र न्यायाधीश म्हणजे सेशन जज असे म्हणतात. म्हणूनच तुम्ही बऱ्याचदा कोर्टाच्या पाटीवरती जिल्हा व सत्र न्यायालय म्हणजे डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट्स असे लिहिलेलं वाचलं असेल. आता दिवाणी न्यायालयांची रचना म्हणजे सिव्हिल कोर्ट्स हायरार्की. जर तुमचा जमिनीचा वाद असेल, तर सर्वात आधी केस जाते कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश म्हणजे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांच्याकडे. त्यांच्या निर्णयावर तुम्ही समाधानी नसाल, तर तुम्ही वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश म्हणजे सिव्हिल जज सीनियर डिव्हिजन यांच्याकडे अपील करू शकता. आणि तेथूनही न्याय नाही मिळाला, तर तुम्ही जिल्हा न्यायाधीश म्हणजे डिस्ट्रिक्ट जज यांच्याकडे जाऊ शकता. तसंच फौजदारी न्यायालयांची रचना म्हणजे क्रिमिनल कोर्ट्स हायरार्की काय आहे? तर जर एखादा गुन्हा घडला असेल, तर केसची सुरुवात होते प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणजेच जे-एम-एफ-सी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्या कोर्टात होते. त्यांच्या त्यांच्या वरती असतात सी-जे-एम म्हणजे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजे मुख्य न्यायदंडाधिकारी आणि त्यांच्याही वर असतात सत्र न्यायाधीश म्हणजे सेशन जज. मित्रांनो, सत्र न्यायाधीशांना जन्मठेपेची किंवा अगदी फाशीची शिक्षा सुनावण्याचा देखील अधिकार असतो. पण जर सत्र न्यायालयाने एखाद्याला फाशीची शिक्षा सुनावली, तर त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी उच्च न्यायालयाची म्हणजे हायकोर्टाची परवानगी घेणं बंधनकारक असतं. तर मित्रांनो, ही झाली आपल्या जिल्ह्याची पातळी. आता आपल्या पिरॅमिडचा मधल्या टप्प्याकडे बोलूया. ते म्हणजे काय? तर उच्च न्यायालय, ज्याला आपण हायकोर्ट्स देखील म्हणतो. आता भारतीय राज्यघटनेच्या कलम 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, अशी तरतूद केलेली आहे. पण काही छोट्या राज्यांमध्ये मिळून एक सामायिक उच्च न्यायालय असू शकतं. जसं की आपलं महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी एकच आहे, ज्याला बॉम्बे हायकोर्ट असं म्हणतात. सध्या भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. आता मात्र उच्च न्यायालयाचे मुख्य काम काय असतं? तर पहिलं म्हणजे अपील ऐकणं. ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जर कोणाला दाद मागायची असेल, तर तो उच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतो. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे मूलभूत हक्कांचे रक्षण, ज्याला रिट ज्युरिस्डिक्शन असं म्हटलं जातं. आता राज्यघटनेच्या कलम 226 नुसार जर तुमच्या मूलभूत हक्क अधिकारांचे म्हणजे फंडामेंटल्स जे राइट्स आहेत, त्यांचे उल्लंघन झाले असेल, तर तुम्ही थेट उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता.
यासाठी उच्च न्यायालय 5 प्रकारचे रिट म्हणजे प्राधिलेख जारी करू शकतं. जसे की हॅबियस कार्पस असेल म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण ज्याला बोलतात. त्याच्यानंतर मॅन्डामस असेल म्हणजे परमादेश. त्याच्यानंतर प्रोहिबिशन असेल प्रतिषेध बोलतोय आपण. त्याच्यानंतर सर्टिओररी म्हणजे उत्प्रेषण आणि कोअरंटो अधिकारपृच्छा. आता यावर आपण एक वेगळी सविस्तर व्हिडिओ नक्कीच बनवू. तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे अत्यंत अनुभवी असतात आणि त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. जर तुम्हाला हायकोर्टाचा निर्णयही अमान्य असेल, तर तुमच्याकडे शेवटचा आणि सर्वोच्च पर्याय उरतो तो म्हणजे भारताचे सर्वोच्च न्यायालय. मित्रांनो, आता आपण आलो आहोत न्यायव्यवस्थेच्या पिरॅमिडच्या अगदी शिखरावरती. भारताचे सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट हे न्यायालय नवी दिल्ली येथे स्थित आहे आणि ते देशातील सर्वात अंतिम अपिलीय न्यायालय म्हणजे हायेस्ट कोर्ट ऑफ अपील असे आपण म्हणू शकतो. या कोर्टाची म्हणजे 28 जानेवारी 1950 रोजी या न्यायालयाची स्थापना झाली होती. येथे एक सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सी आपण म्हणतो आणि इतर 33 न्यायाधीश असतात. म्हणजेच एकूण 34 न्यायाधीशांचे हे कोर्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार काय आहेत? तर मूळ अधिकार क्षेत्र म्हणजे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. जर 2 राज्यांमध्ये भांडण नसेल, उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामधला सीमावाद असेल किंवा केंद्र सरकार आणि एखाद्या राज्यामध्ये वाद असेल, तर अशी केस थेट फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टामध्ये चालते. दुसरं आहे अपिलीय अधिकार क्षेत्र. देशातील कोणत्याही उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू शकता. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा देशातील सर्व न्यायालयांवरती आणि नागरिकांवरती जो आहे तो बंधनकारक असतो. तिसरं सल्लागार अधिकार. म्हणजे जर भारताच्या राष्ट्रपतींना एखाद्या कायदेशीर प्रश्नावरती सल्ला हवा असेल, तर ते सुप्रीम कोर्टामध्ये कोर्टाला विचारू शकतात. याची प्रोव्हिजन जी आहे ती आपल्या संविधानामध्ये कलम 143 मध्ये केलेली आहे. सुप्रीम कोर्ट हे संविधानाचे रक्षक म्हणजे गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. संविधानाचा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार जो आहे तो फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. मित्रांनो, आपण आता एक न्यायालयाची साखळी पाहिली. या मुख्य साखळी व्यतिरिक्त आपल्याकडे काही विशेष न्यायालये आहेत, जेणेकरून मुख्य न्यायालयांवरचा ताण कमी होईल. जसे की आपण बघू शकतो कौटुंबिक न्यायालय म्हणजे फॅमिली कोर्ट्स जे आहेत, जेथे नवरा-बायकोचे वाद असतील, घटस्फोट असतील, त्याच्यानंतर मुलाचा ताबा यावर सुनावणी होत असते. त्यानंतर लोक अदालत आहे, जिथे तडजोड आणि सामंजस्याने वाद सोडवले जातात. इथे वेळ आणि पैसा दोन्ही पण वाचतो. त्याच्यानंतर येतात ट्रिब्युनल्स म्हणजे न्यायाधिकरणे. जसे की एन-जी-टी म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्स. येथे फक्त पर्यावरणाचे खटले बघते किंवा सी-ए-टी म्हणजे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स जे सरकारी कर्मचाऱ्यांचे वाद आहेत ते बघत असते. तर मित्रांनो, ही होती आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेची संपूर्ण साखळी. तळातील ग्राम न्यायालय, न्यायदंडाधिकारी, जिल्हा व सत्र न्यायालय, त्यानंतर राज्याचे उच्च न्यायालय आणि सर्वात शेवटी देशाचे सर्वोच्च न्यायालय. ही व्यवस्था अशासाठी बनवली आहे की जेणेकरून देशातील शेवटच्या माणसालाही न्याय मिळावा. जर खालच्या कोर्टात चूक झालीच, तर वरच्या कोर्टामध्ये ती सुधारण्याची संधी मिळते. मला नक्कीच आशा आहे, की या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला इंडियन कोर्ट हायरार्की अगदी स्पष्टपणे समजली असेल. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील, तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून विचारा आणि हो, अशाच सोप्या भाषेतील कायदेशीर आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.